देवावर विश्वास नसलेला एक नास्तिक माणूस, जो भक्ती, श्रद्धा आणि चमत्कार यावर हसायचा. पण आयुष्यात आलेल्या एका कठीण संकटानंतर त्याच व्यक्तीला स्वामी समर्थांचा असा अनुभव येतो जो त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. ही कथा आहे अविश्वासातून विश्वासाकडे जाणाऱ्या प्रवासाची. ही कथा आहे तर्कापेक्षा अनुभव मोठा असतो हे सांगणारी. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत नसाल किंवा आयुष्यात खूप त्रासातून जात असाल किंवा खरंच देव असतो का असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, तर ही स्वामी समर्थ अनुभव कथा नक्की पूर्ण ऐका. ही कथा ऐकताना मन शांत होईल, डोळ्यात पाणी येईल आणि कदाचित तुमच्याही आयुष्यात बदलाची सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. जेव्हा वेळ येते तेव्हा स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. एक छोटंसं गाव होतं. गावाचं नाव होतं धनगाव. पावसावर जगणाऱ्या शेतकऱ्यांचं लहानसं गाव. आणि त्या गावात राहत होता अनिरुद्ध. अनिरुद्ध शिक्षित, हुशार, तर्कशुद्ध विचार करणारा. पण त्याची एक गोष्ट ठाम होती. देव, भक्ती, चमत्कार या सगळ्यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. तो स्पष्ट म्हणायचा, देव असता तर कोणाचं दुःख राहिलंच नसतं. गावात कुणी स्वामी समर्थाचं नाव घेतलं की तो हसायचा. देवडीसमोर हात जोडणाऱ्या, देवडी म्हणजे मूर्ती, मूर्तीसमोर हात जोडणाऱ्या लोकांकडे पाहून तो म्हणायचा, हे अंधश्रद्धेचं मूळ आहे. एका वर्षी गावावर मोठं संकट आलं. सलग 2 वर्ष दुष्काळ. विहिरी कोरड्या पडल्या, पिकं जळाली. अनिरुद्धचं वडिलोपार्जित शेत होतं, पण यंदा मात्र कर्ज वाढलं. हातात काहीच उरलं नाही. आई रोज स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर दिवा लावायची. अनिरुद्ध चिडायचा, आई, दिवा लावून पोट भरत नाही. आई शांतपणे म्हणायची, बाळा, संकटात माणसाला आधार लागतो. एक दिवस बँकेतून नोटीस आली, जमीन जप्तीची. तो पूर्णपणे तुटला. रात्री झोप लागत नव्हती. डोक्यात एकच विचार, आता पुढे काय? त्या रात्री तो पहिल्यांदा देवडीसमोर बसला. हात जोडले नाहीत, फक्त म्हणाला, देवा, तू असशील तर काहीतरी करून दाखव. तो विनोद नव्हता, ती हताश हाक होती. अद्भुत अनुभव. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी दाढीधारी व्यक्ती, डोळे करुणेने भरलेले. तो म्हणाला, विश्वास ठेवायचा नसतो, अनुभव घ्यायचा असतो. अनिरुद्ध दचकून उठला. दुसऱ्या दिवशी शेतावर गेला. जिथे वर्षानुवर्ष कोरडं पडलं होतं तिथे माती ओलसर होती. थोडं खोदताच पाणी लागलं. तो हादरला. हे शक्यच नव्हतं. गावात बातमी पसरली. लोक म्हणाले, स्वामींनी कृपा केली. अहंकाराचा पराभव. अनिरुद्ध अजूनही स्वतःला समजावत होता, योगायोग असेल. पण त्या आठवड्यात बँकेचा फोन आला. जप्ती थांबवली गेली कारण सरकारी योजनेतून मदत मंजूर झाली होती. अनिरुद्ध पहिल्यांदा देवडीसमोर डोळ्यात पाणी आणून बसला. तो म्हणाला, स्वामी, मी विश्वास ठेवला नाही तरी तू माझा हात धरलास. आज अनिरुद्ध पुजारी नाही, अंधभक्त नाही, पण तो एवढं नक्की सांगतो, देव सिद्ध करण्यासाठी नसतो, देव अनुभवण्यासाठी असतो. आज तो कोणावर हसत नाही, कारण त्याला कळलंय, नास्तिक माणूसही एक दिवस श्रद्धेचा अर्थ समजून घेतो जेव्हा अनुभव बोलतो. स्वामी समर्थ कोणाला दिसत नाहीत, पण योग्य वेळी योग्य प्रकारे ते आयुष्य बदलून टाकतात. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याही आयुष्यामध्ये जर असा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये लिहायला देखील विसरू नका. आणि तुमची खरंच श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.